मारल्यामुळे शेकडो हेक्टरवरील खरीपाची सोयाबीन असेल, हळद यासह इतर पिकं आता सुकून जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत। यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा पडल्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या। यातील मागील 8 ते 10 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे खरीपाचं सोयाबीन, हळद यासह इतर पिकं सुद्धा धोक्यात आली आहेत। पाऊस कमी पडल्यामुळे विहिरी, नदी नाले तसंच पाणी प्रकल्पही कोरडे पडलेत आणि त्यामुळेच खरीपाची पिकं जगवण्यासाठी पिकांना पाणी कसं द्यावं असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय। लवकरात लवकर पाऊस पडला नाही तर हे पीक हातचं जाण्याची शक्यता आहे। यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे। मात्र उपाययोजना करणार तर कशा, कारण पाऊसच पडला नाही, विहिरीत पाणी नाही, धरणात पाणी नाही, मग ही पिकं जगतील कशी? माझ्या समेत काही शेतकरी आहे, आपण त्यांना विचारू। दादा, काय सांगाल तुम्ही? जवळपास 7 ते 8 दिवसापासून पाणी आमच्या मंडळात पाऊस आलेला नाही आणि हे पिकं संपूर्णपणे धोक्यात आलेली आहेत आणि हवामान विभागाने जवळपास 21 ते 22 तारखेपर्यंत पाऊस सुद्धा सांगितलेला नाही आणि याला पाणी देण्याकरिता विहिरीत पाणी सुद्धा नाही। तर ही जवळपास ही हळदीची पिके, सोयाबीनची पिके पूर्णतः धोक्यात आलेली आहेत। आता हळदीचा एक विषय असा घेतला की तुम्ही बघितलं की शेतातून ते कोंब निघून राहिले, पण त्याला पावसाअभावी ते कोंब असं वरीच येऊन नाही राहिले आणि जे काही वरी आलेले पानं आहेत ते संपूर्णपणे सुकून राहिले। तरी तरी आमचे जे कृषी मंत्री आहेत दत्तामामा भरणे, मागच्या वर्षी आमच्या शिरपूर मंडळात 3 वेळेस अतिवृष्टी झाली, तरी आमच्या शिरपूर मंडळात 3 वेळेस अतिवृष्टी होऊन आम्हाला विमा सुद्धा भेटला नाही। तरी याकडे शासनाने सुद्धा वाशिम जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित करावे अशी आमची नम्र विनंती। दादा सांगा, पाऊसच नाही, पिकं सुकायला लागली आहे। सोयाबीन असो किंवा हळद, ही पिकं प्रचंड प्रमाणात सुकलेली आहे आणि त्यातल्या त्यात 10 दिवसापासून पावसाचं गॅप पडला, अंतर पडलं किंवा पावसानं उघडीप दिली आणि पुढे 10 ते 12 दिवस पाऊस येणार नाही असं सांगितलं जातं। काय सांगा? दयनीय अवस्था आहे आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची, खूपच दयनीय अवस्था आहे। आमच्या वाशिम जिल्ह्यातलं सोयाबीनचं पीक आणि हळदीचं पीक हे खूप अग्रेसिव्ह 90% हाच पिकाचा पेरा असतो आमच्याकडे। पण आता हवामान खात्याने सांगितले की अजून 22 ते 23 तारखेपर्यंत पाणी येणार नाही। आता आम्ही काय करावं? तरी आम्हाला पालकमंत्री, आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री, पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे ही आमची विनंती आहे। किशोर गोमासे, नियोजन मराठी, शिरपूर, वाशिम।